वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 12th बोर्ड एक्झाम तुमच्यासाठी का बरं इम्पॉर्टंट असेल. त्यानंतर आपण बघितलं की आपल्या 12th बोर्ड एक्झामसाठी खूप कमी दिवस आता रिमेनिंग आहेत आणि या रिमेनिंग डेज मध्ये किंवा कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही कसे स्कोअर करू शकता याबद्दलची स्ट्रॅटेजी आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. पर्टिक्युलर जर केमिस्ट्री सब्जेक्ट बघितलं तर तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्ट डिवाइड केलेला असेल रिएक्शन्स, न्यूमेरिकल्स, डेरिव्हेशन्स, थेरी आणि इम्पॉर्टंट असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा. सर या सगळ्या पॉइंट्सवर आज आपण डिस्कशन करणार आहे. तर आता बघितलं तर प्रिपरेशन स्टार्ट करताना बरेच मुलं प्रिपरेशन स्टार्ट करतात आणि स्टार्ट करायच्या आधीच त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते की आपल्या एक्झाम मध्ये कसं होईल, परफॉर्मन्स कसा असेल. त्यानंतर त्यांना खूप सारं टेन्शन येते, मार्क्स कसे मिळतील, मार्क्स कमी मिळाले तर काय होईल, आणि या सगळ्या फ्युचरच्या गोष्टीवर ते विचार करायला लागतात आणि जे प्रेझेंट मध्ये स्टडी करायला पाहिजे ते सोडून नुसतं फ्युचरचा विचार करत बसतात. तर आपल्याला फ्युचर बद्दल किंवा मार्क्स बद्दल काही एक विचार करायचा नाही. सध्या आपल्याला प्रेझेंट मध्ये जगायचं आणि प्रेझेंट मध्ये जे ऍक्शन्स आपण घेऊ शकतो, जितकं जास्तीत जास्त आपण आपला टाइम स्टडीला देऊ शकतो तितका जास्त आपल्याला त्याला द्यायचा आहे. बरोबर. आता जर आपण बघितलं तर केमिस्ट्री सब्जेक्ट मेनली 4 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. फर्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला दिसेल फिजिकल केमिस्ट्री, सेकंड पार्ट मध्ये दिसेल तुम्हाला इनऑर्गॅनिक, थर्ड पार्ट मध्ये दिसेल ऑर्गॅनिक आणि फोर्थ पार्ट मध्ये तुम्हाला दिसून येतील अप्लाइड केमिस्ट्री. आता फर्स्ट पार्टचा जर बघितलं आपण फिजिकल केमिस्ट्री बद्दल तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की न्यूमेरिकल्स आहेत, त्यानंतर डेरिव्हेशन्स आहेत आणि थोडी थेरी असेल. त्यासोबतच जर आपण इनऑर्गॅनिक मध्ये बघितलं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जास्तीत जास्त डायग्राम्स, थेरी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे टॉपिक दिसतील. त्यानंतर जर बघितलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला असतील रिएक्शन्स आणि मुलांना सगळ्यात कठीण जाणारा पार्ट म्हणजे असेल रिएक्शन्स. त्यांना भीती वाटते रिएक्शन्सची आणि न्यूमेरिकल्सची. मेनली जर केमिस्ट्री सब्जेक्ट बद्दल बोललो तर त्यामध्ये त्यांना रिएक्शन्स आणि त्यानंतर न्यूमेरिकल्स या दोन गोष्टीची खूप जास्त भीती वाटते. बरोबर. तर आज आपण रिएक्शनला कसं सॉल्व्ह करायचं आणि कसं लक्षात ठेवायचं ते बघणार आहे. तर बऱ्याच मुलांचं काय होतं, रिएक्शन्सचा स्टडी करणं ते स्टार्ट करतात आणि स्टडी करता करता काय करतात, आज एक रिएक्शन्स केल्या, बरोबर, त्यानंतर आजच्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या 15 डेज नंतर किंवा ते 8 डेज नंतर रिवाइज करतात. तर आपल्याला असं करायचं नाहीये. सुरुवातीला एक काम करा की 5 रिएक्शन्स घ्या. रोज स्टार्ट करताना किंवा अभ्यास करताना 5 रिएक्शन्स घ्या. आणि जर तुम्ही विचार करत असाल 16 चॅप्टर 16 चॅप्टर्स आपल्याला केमिस्ट्रीमध्ये आहे आणि 16 चॅप्टर आज एकाच दिवशी कंप्लीट करतो, तर असं होत नसतंय. बरोबर. आपल्याला हळूहळू समोर जायचं आहे. मीन्स आपण जर आजच म्हटलं की आजच 16 चॅप्टर कंप्लीट करून टाकतो आणि उद्या स्टडीचं रिव्हिजन करून टाकतो, सगळं रिवाइज करून उद्या स्टडी कंप्लीट करून टाकतो, तर असं होत नसते. आपल्याला हळूहळू करावं लागेल. तर सुरुवातीला घ्या 5 रिएक्शन्स घेतल्या, त्याची चांगली प्रॅक्टिस करा. आता प्रॅक्टिस करताना काय होते, बरेच मुलं कम्पेअर करतात दुसऱ्यांसोबत. आता जर तुम्हाला 5 रिएक्शन्स करायसाठी 20-25 मिनिट्स किंवा तुम्हाला जितका वेळ लागत असेल तितका लागू द्या आणि दुसऱ्यासोबत कंपॅरिझन नका करू. बिकॉज डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स. तुमचं काय होते, तुम्ही तुमच्या मित्रांचं बघता की त्याचं किती प्रिपरेशन झालं आहे, त्याला तर रिएक्शन्स लर्न करायला खूप कमी टाइम लागतो, आपल्याला खूप जास्त लागतो. तर हे सगळं चुकीचं आहे. बरोबर. तुम्हाला जितका टाइम लागत असेल तितका लागू द्या. सुरुवातीला काय करा, एक स्ट्रॅटेजी बनवा. बरोबर. पहिले 5 रिएक्शन्स घ्या, त्याची चांगली प्रॅक्टिस करा. त्या 5 रिएक्शन्सची चांगली प्रॅक्टिस केल्या की आता सेकंड डेला जर तुम्ही जाल तर त्या दिवशी काय करा, जर कालच्या 5 रिएक्शन्स आहे आधी त्या रिवाइज करा आणि त्यानंतर ज्या नवीन 5 रिएक्शन्स आहेत त्या घ्या. बरोबर. मीन्स आदल्या दिवशीच्या 5 रिएक्शन्स आणि न्यू डेच्या न्यू 5 रिएक्शन्स असं तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा. त्यानंतर काय करा, थर्ड डेला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा फर्स्ट डेच्या 5, त्यानंतर सेकंड डेच्या 5 आणि थर्ड डेच्या 5 अशा रिएक्शन्स प्रिपेअर करा. जर तुम्ही असं करत जाल तर तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या दिवशी ज्या 5 रिएक्शन्स प्रिपेअर करायसाठी तुम्हाला खूप जास्त टाइम लागलेला होता, त्या रिएक्शन्स 8 डेज नंतर किंवा 10 डेज नंतर तुम्हाला 2 to 3 मिनिट्स लागतील फक्त त्या रिवाइज करायला. बरोबर. आणि रिव्हिजन करताना फक्त वाचू नका. वाचून जर तुम्ही रिएक्शन्स कराल तुम्हाला आठवणार नाहीये. बरोबर. तुम्ही काय करा, त्याची रिएक्शन्स तुम्ही वाचलेले आहेत त्या रायटिंग प्रॅक्टिस करा. त्यानंतर एकदा तुमचे डोळे बंद करून त्या रिएक्शन रिवाइज करायचा प्रयत्न करा. बरोबर. जर तुम्हाला ते रिएक्शन्स इमॅजिन झाल्या आणि रायटिंग प्रॅक्टिस मध्ये आल्या तर तुम्हाला त्याचा फारसा फायदा होताना दिसेल आणि एक 30 डेज नंतर तुम्हाला याचा रिझल्ट नक्की दिसेल. बरोबर. 30 डेज सोडा, 15 डेज नंतरच तुम्हाला रिझल्ट दिसायला स्टार्ट होईल आणि 15 डेज नंतर
तुम्ही बघा स्वतःमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स दिसेल, कॉन्फिडन्स ग्रो झालेला असेल, त्यानंतर तुम्हाला जर दिसलं तर तुमचा अभ्यासही आणि रिएक्शन्सही फारशा कव्हर झालेले असतील, बरोबर. आता रिएक्शन सोबतच सेकंड पार्ट येतो आपला न्यूमरिकल्स, बरोबर. फर्स्ट आपल्याला रिएक्शनची भीती वाटतेच, त्याच्यासोबत आपल्याला भीती वाटते न्यूमरिकल्सची, बरोबर. आता तर न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे, बरोबर. सगळ्यात मुलांचा प्रश्न असतो की न्यूमरिकल्स फार कठीण जातात आणि हे सॉल्व्ह कसे करायचे. जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात इझी जर न्यूमरिकल्स कोणाचे असतील तर तो सब्जेक्ट आहे केमिस्ट्री, बरोबर. केमिस्ट्रीपेक्षा इझी न्यूमरिकल्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही, बिकॉज त्यामध्ये काय असतं, डायरेक्टली व्हॅल्यूज गिव्हन असतात. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आणि आन्सर फाइंड करायचा आहे. पण हे सुद्धा करताना आपल्या मनात जर भीती असेल तर मग काही होणार नाही. तुम्हाला स्वतःवर बिलीफ ठेवा लागेल, स्वतःवर विश्वास ठेवा लागेल की आपण करू शकतो आणि तेव्हाच तुम्ही ती गोष्ट करू शकाल. जर तुमचा स्वतःवर बिलीफच नसेल तर मग काही तुमच्याकडून होणार नाही, बरोबर. तुम्ही नुसतं भीतीमध्ये आणि चिंतेत जीवन तुमचा जे राहिलेला टाइम आहे तो चिंतेत आणि भीतीतच घालवाल, बरोबर. तर न्यूमरिकल्स करताना काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले न्यूमरिकल्सला पूर्णपणे वाचा, बरोबर. जितका जास्त टाइम लागत असेल तितका लागू द्या, पण न्यूमरिकल्सला पूर्णपणे वाचा. त्यानंतर न्यूमरिकल्स वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, बरोबर. जर तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला न्यूमरिकल्स मध्ये फाइंड काय करायचं आहे, तर 50% क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. आता फक्त फॉर्म्युला रिमेंबर करणं आहे, फॉर्म्युला रिकॉल करणं आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करणं आहे आणि आन्सर फाइंड करणं आहे. आता बरेच मुलं काय करतात, इतकं मी सांगितलं की फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करणं आहे आणि आन्सर फाइंड करणं आहे, त्यांना खूप इझी वाटायला लागतं, बरोबर, की फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या आणि तिथं सोडून देतात, बरोबर. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्यानंतर तिथं सोडू नका, बिकॉज त्यानंतर मेन पार्ट राहिलेला आहे तुमचा कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून बघितले नाही, मग त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये जाल, आता आपले जर कॅल्क्युलेशन्स बघितले तर मोस्ट ऑफ द लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स आहे, मग तुम्हाला प्रॉब्लेम जातो लॉगच्या व्हॅल्यू बघण्यामध्ये, आणि लॉगच्या व्हॅल्यू बघण्यामध्ये प्रॉब्लेम गेला की तुम्ही पुन्हा ते न्यूमरिकल्स रॉंग करून देता, कारण की तुमच्या मनात पुन्हा आलेली आहे भीती त्या न्यूमरिकल्स बद्दलची. तर असं करू नका. न्यूमरिकलला स्टार्ट पासून तर एंड पर्यंत पूर्णपणे सॉल्व्ह करून बघा, शेवटच्या आन्सर पर्यंत जा, शेवटच्या आन्सर पर्यंत काय मिस्टेक्स होत होते त्या रिकॉल करा आणि त्यानुसार पुन्हा प्रॅक्टिस करा. फर्स्ट टाइम मिस्टेक होत असेल, सेकंड टाइम प्रॅक्टिस करा, सेकंड टाइम मिस्टेक होईल, थर्ड टाइम प्रॅक्टिस करा. जितकी जास्त प्रॅक्टिस तुम्ही करू शकत असाल तितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करायलाच पाहिजे, बरोबर. त्यानंतर आन्सर फाइंड केल्यानंतर एक गोष्ट जी महत्वाची असेल ती विसरू नका, म्हणजे SI युनिट. जे युनिट असेल ती युनिट त्या फाइंड केलेल्या व्हॅल्यूला द्या. जर तुम्ही युनिटच नाही दिलं तर तिथं सुद्धा मार्क्स लेस होतात. आणि आपण काय करतो, प्रॅक्टिसमध्ये न्यूमरिकल्सच्या युनिट लिहत नाही, किंवा तुम्ही तर व्हॅल्यू पूर्ण फाइंड करत नाही, युनिटची तर गोष्ट दूरच राहिली, पण व्हॅल्यू सुद्धा पूर्ण फाइंड करा आणि त्यासोबतच त्याचं युनिट सुद्धा लिहा. युनिट लिहिलं तर तुम्हाला पुरेपूर मार्क्स त्या न्यूमरिकल्स मध्ये मिळतात. थेरीमध्ये तुमचे मार्क्स जाऊ शकतात, बरोबर. तुमचे मार्क्स थेरीमध्ये कमी होऊ शकतात, पण न्यूमरिकल्सचा एकदा का आन्सर फाइंड केला आणि युनिट पूर्ण असेल तर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळतील आणि यामुळेच तुम्हाला मोस्ट ऑफ द मार्क्स कव्हर करण्यात हेल्प होईल. तर तुमचा एक पार्ट असेल रिएक्शन्स, जे तुम्ही करू शकता. आता त्यानंतर असेल न्यूमरिकल्स, तो सुद्धा कव्हर केला. त्यानंतर आलं डेरिव्हेशन्स. आता डेरिव्हेशन्स जर बघितलं तर देअर आर 20 to 25 डेरिव्हेशन्स इन केमिस्ट्री, बरोबर. जास्तीत जास्त 20 ते 25 डेरिव्हेशन्स आहे आणि त्यापैकी 2 to 3 डेरिव्हेशन्स तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील म्हणजे दिसतील, बरोबर. आता इतके कमी डेरिव्हेशन्स असून आपण काय करतो, दुर्लक्ष करतो, बरोबर. सगळं आपण भर एका पार्टवर देतो. जसं कोणी काय करतं, न्यूमरिकल अँड रिएक्शन्स त्यावर भर देतं, थेरी सोडून देतं, डेरिव्हेशन सोडून देतं, किंवा काय करतं न्यूमरिकल्स अँड डेरिव्हेशन्स करतात रिएक्शनला सोडतं. तर तुम्ही असं जर एक एक पार्ट सोडत गेले तर तुम्हाला जे मार्क्स स्कोअर करायचे आहे ते तुम्ही स्कोअर करू शकणार नाही. तुम्हाला जर जास्तीत जास्त मोस्ट मार्क्स स्कोअर करायचे असेल तर तुम्हाला ऑल 4 पार्ट्सला कव्हर करावं लागेल, त्याशिवाय होणार नाही. तर नेक्स्ट पार्ट असेल डेरिव्हेशन्स. आता डेरिव्हेशन्सला तुम्ही काय करता, रट्टा मारता, बरोबर. मोस्ट ऑफ द मुलांचं हेच असतं की डेरिव्हेशन्स रट्टा मारून घ्यायची आणि तिथं जाऊन जसंच्या तसं लिहून यायचं, पण असं करू नका, बरोबर. डेरिव्हेशनला सुरुवातीला समजून घ्या, त्यामध्ये दिलेली डायग्राम समजून घ्या, डेरिव्हेशन्स मध्ये डायग्राम्स असतात त्या डायग्राम्सला समजून घ्या आणि त्यानुसार स्टेप बाय स्टेप डेरिव्हेशनला लक्षात ठेवा आणि सॉल्व्ह करत जा, बरोबर. नाहीतर रट्टा मारला, तिथं जाऊन जसंच्या तसं लिहिलं, मग एक स्टेप आठवली नाही की पुढची स्टेप आठवत नाही, पुढची स्टेप आठवली नाही की पूर्णच्या पूर्ण डेरिव्हेशन गेलं व्यर्थ आणि तुमचा टाइम हाई गेला व्यर्थ आणि तुमचे मार्क्स तर आता गेलेलेच आहे, बरोबर. तर डेरिव्हेशन्सला रट्टा न मारता त्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा. कुठल्या स्टेप नंतर कुठली स्टेप आली हे लक्षात ठेवा आणि या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता डेरिव्हेशन्स. त्यानंतर पार्ट आला थेरीचा.
बरोबर. थेरी काय करतो आपण, फर्स्ट पॉईंट पासून पूर्ण वाचून काढतो शेवटपर्यंत, असं करू नका. फर्स्ट पॉईंट पासून शेवटपर्यंत वाचू नका. त्या थेरीला पॉइंट्स मध्ये डिवाइड करा. बरोबर. तर जर तुम्हाला एक लॉंग क्वेश्चन असेल त्याला 4 to 5 पॉइंट्स मध्ये डिवाइड करा. पहिला पॉईंट लर्न करा, तो लिहून बघा. सेकंड पॉईंट लर्न करा, तो लिहून बघा. थर्ड पॉईंट लर्न करा, तो लिहून बघा. त्यानंतर पहिले 2 पॉईंट लर्न केलेले आहेत ते लिहून बघा आता पूर्ण. असं करत करत पॉइंट्स मध्ये डिवाइड करत आणि ते पॉइंट्स लिहत जात, प्रिपेअर करा. आणि शेवटी सर्वात लास्ट पूर्णच्या पूर्ण थेरी आता एकदा लिहून बघा. असं जर कराल तर तुम्हाला इझी जाईल. जर तुम्ही पहिल्या लाईन पासून तर शेवटच्या लाईन पर्यंत वाचत नाही आणि शेवटच्या लाईन पर्यंत वाचल्यानंतर एक्झाम मध्ये गेले एकही लाईन आठवत नाही, मग आपण आपल्या मित्राला म्हणतो एक शब्द सांग फक्त, पुढचं मी पूर्ण लिहू शकतो. बरोबर. हा जर तुमचा प्रॉब्लेम व्हायला नको असेल तर पहिले काय करा, ते थेरीला पॉइंट्स मध्ये डिवाइड करा. डिवाइड्स केल्यानंतर त्याला काय करा, लिहून बघा. लिहून बघितल्यानंतर पहिले पॉइंट्स मध्ये लिहून बघा, त्यानंतर पूर्णच्या पूर्ण लिहून बघा आणि रायटिंग प्रॅक्टिस करत राहा. तर हे झाले 4 पॉइंट्स. त्यानंतर सगळ्यात मेन असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. बरोबर. एक प्रिव्हियस इयर क्वेश्चनची नोट्स असेल ते घ्या, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या नोट्स मधून प्रिपरेशन करा प्रिव्हियस इयर क्वेश्चनची. कारण की जर एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट जर बघितलं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होतात आणि त्यासोबत असतील एक्झरसाइज मध्ये असलेले क्वेश्चन्स. एक्झरसाइज मधले असलेले क्वेश्चन्स करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करा आणि त्यानंतर सगळ्यात मेन असेल न्यूमरिकल्स मध्ये सॉल्ट एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करा. आणि स्वतःवरचा विश्वास कधी गमवू नका. बिलीव्ह इन युअरसेल्फ. बरोबर. स्वतःवर जर विश्वास ठेवाल तरच तुम्ही एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करू शकता. हे सगळं तर तुम्हाला करावंच लागेल, त्यासोबतच स्वतःवरचा विश्वासही गमवायला लागेल. बरोबर. बिलीव्ह इन युअरसेल्फ. इफ यू बिलीव्ह इन युअरसेल्फ अदर्स विल. मीन्स तुमची फॅमिली असेल, तुमचे आजूबाजूचे लोक असतील, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तरच ते लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर ते लोक का बरं तुमच्यावर विश्वास ठेवतील. आणि यामध्ये तुम्ही डिमोटिवेट होऊन जाल. आणि डिमोटिवेट होणं हे सुद्धा एक साईन आहे की तुम्हाला मार्क्स कमी होणार आहे. नेहमी पॉझिटिव्ह राहा. आपण जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करू शकतो हा बिलीफ स्वतःमध्ये ठेवा. आणि दुसरा काय म्हणत असेल, दुसरा काय करत असेल यावर जास्त लक्ष देऊ नका. आपले फ्रेंड्स काय करताय, आपले फ्रेंड्स मजा करताय आताही, त्यावर सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करा आणि स्वतःवर फोकस करा. स्वतःवर फोकस कराल तर तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता. थँक्यू.